गडिंग्लज तालुक्यातील मौजे जरळी गाव हे सरपंच सागर पाटील यांचं आहे। सागर पाटील हे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यांचं कुटुंब जे आहे किंवा त्यांची कुटुंबाची पार्श्वभूमी जी आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कायमच झेंडा त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीवर असायचा। अनेक सामाजिक विधायक आणि सहकार क्षेत्रामध्ये सागर पाटील यांचं नाव किंवा सागर पाटलांच्या कुटुंबाचं नाव हे खूप मोठं आहे। आणि या सागर पाटलांनी जिल्हा परिषदेसाठी फॉर्म दाखल केलेला, आघाडीकडून त्यांनी तिकीट मागितलेलं होतं, पण त्यांना आघाडीकडून तिकीट मिळालं नव्हतं। गेले 8 दिवस हे शांत होते, पण आज आपण पाहिलं तर जरळीमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच घड्याळ या चिन्हाची प्रचार फेरी चालू असताना सरपंच सागर पाटील, त्यांचे कार्यकर्ते, तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला प्रचारात दिसत आहेत। तर गाववाले आहेत आपल्यासोबत, जरळीकरते आपल्यासोबत, काय सांगाल? सागरदादांनी फॉर्म भरलेला होता, 8 दिवस संभ्रम अवस्था होती, सागर पाटील बाहेर पडले नव्हते, कार्यकर्ते देखील बाहेर पडले नव्हते, पण आज राष्ट्रवादीसोबत पुन्हा तुम्ही फिरताय, राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करताय, प्रचार करताय, काय लोकांना आश्वासित करताय? नाही, खरोखरच दादा ती सागर पाटलांच्या बाबतीत संदिग्धता होती, खरोखरच आहे। पण कसं आहे, शेवटी आघाडीचा नियम मानून किंवा वरिष्ठांचा नेत्यांचा आम्ही आदेश मानून सागर पाटलांनी निर्णय घेतला की भविष्यातसुद्धा आम्हाला संधी मिळेल, या हिशोबानं सागर पाटलांनी माघार घेतलं आणि परत या आघाडीच्या पाठीशीच आम्ही थांबायचं आणि भरघोस असं जळीकरांचं मतदान ते त्यांच्या झोळीत टाकायचं म्हणून न्यूल जिल्हा परिषद मतदारसंघातून आता तेजस्विनी पाटील थांबलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हसूर चंपू पंचायत समितीसाठी बागी वहिनीने थांबलेले आहेत। त्यांच्यासाठी सागर पाटलांच्या अध्यक्षतेखाली सर्व जळीकर मदत करतील आणि प्रचंड असा मतांचा सहभाग किंवा भरपूर असा ओघ त्यांच्या पाठीशी ते थांबवतील असा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। खूप मोठं राष्ट्रवादीला बळ मिळालेलं आहे। सागर पाटील असतील किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झालेले आहेत। गत विधानसभेला चांगलं मतदान दोन्ही राष्ट्रवादीने घेतलेलं होतं। काय वाटतं यंदाच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही आजपासून राष्ट्रवादीसोबत आहात, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर खास करून कोण राहतील? मागच्या विधानसभेला 2 गट आमचे वेगवेगळे लढले होते। नंदाताईंच्या गटाला 550 मतदान होतं आणि राजेश पाटील दादांना 900च्या आसपास मतदान होतं। ह्या दोन्हींचं जर बेरीज केलं तर 1500च्या वर आम्ही आत्ताच आहोत। त्याच्यापेक्षा प्रचंड मत किंवा मताधिक्य देऊन त्या दोघांना निवडून आणायचं आमचं मानस आहे। म्हणजे 1 नंबरला कोण राहील वाटतं तुम्हाला? 1 नंबरला आम्हीच राहणार, 100% 1 नंबरला घड्याळच राहणार आहे आपल्याला। हो, काय म्हणताय काका, घड्याळ 1 नंबरला राहणार म्हणतात, तुमची ताकद आज राष्ट्रवादीसोबत लागली? जरळीचे सरपंच सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं जरळी संपूर्ण गाव त्यांच्या नियंत्रणाखाली आलेलं आहे आणि आम्ही सर्व जरळीकर जवळजवळ होणाऱ्या एकूण मतदानापैकी 60 ते 65% मतदान देऊन ह्या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊ याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। जे आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळाले त्यांचा प्रचार आज जरळी गावामध्ये आजपर्यंत आम्ही नंदाताईंचे कार्यकर्ते अधिक राजेशदादा पाटलांचे कार्यकर्ते कुणीही प्रचाराला बाहेर पडलेलं नव्हतं। याचं कारण होतं आमच्या गावचं नेतृत्व पुढं जावं म्हणून आमच्या गावच्या सर्व कार्यकर्त्यांनी, तरुणांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी निर्णय घेतला होता की सागर पाटलांना उमेदवारी मिळावी ही भावना होती। पण काही तांत्रिक कारणामुळं, वरच्या नेत्यांच्या आदेशामुळं तो मिळालेले नाही। त्यांची आघाडी झाली। आम्ही सगळेच आता राष्ट्रवादीचे दोन्ही कार्यकर्ते, नंदाताईंचे कार्यकर्ते आणि राजेशदादांचे कार्यकर्ते एकत्र आलो आणि आमच्या उमेदवारांना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना, बागी मॅडमना आणि पाटील मॅडमना दोघींनाही या ठिकाणी या आणि आम्ही प्रचार फेरी काढूया म्हटलो आणि जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्याला मतदान आम्ही देणार आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये भरघोस यश देऊन तुमच्या अंगावर गुलाल टाकण्याची जबाबदारी आमची जरळीकरांची राहील। याच्यासाठी बोलवून आज आम्ही मतदान रॅली मोठ्या प्रमाणात काढत आहोत आणि नक्की विजय होणार, कारण विकास कामाच्या जोरावर आम्ही सगळे एक आलो आहोत, एक झालेलो आहोत। आणि सागर पाटील आम्हाला या आमच्या शब्दाला मान दिले, नेत्यांच्या शब्दाला मान देऊन आपण त्यांचे तरुण मंडळी, आपले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते सगळे एकत्र होऊन आपण एका दिलानं काम करतोय। विजय हा नक्की आहे। जरळीमध्ये काम कोण केले, विकास कामं कोणी केली? जरळीमध्ये तसं जर बघितलं तर आज जरळी गावाचा जो विकास झाला, अनेक कामं सांगता येतील पण वेळेअभावी मी सांगू शकत नाही। हा जरळीमध्ये घड्याळ या चिन्हांनाच आम्हाला विकास करून दिलेला आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नाची, सार्वजनिक कामाची सगळी जी कामं आपल्या जरळी गावामध्ये झाली ती राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली। विभागणी झाली तरीसुद्धा आपण एकत्र आलो म्हणून नक्की विजय आपलाच राहणार आहे आणि जास्तीत जास्त मतं आम्ही देऊन विजय झाल्यानंतर आपला सगळ्यांना, गडिंग्लज तालुक्यातील आणि नेते मंडळाला समजेल जरळीचं नेतृत्व आणि जरळीचा राष्ट्रवादी पक्ष काय आहे हे आपल्याला सगळ्यांना दाखवून देतील। काय सांगाल बागी मॅडम, आज सागरदांचा पाठिंबा झालेला आहे, राष्ट्रवादीनंच विकास याआधी केलेला आहे, आता तुमच्याकडून अपेक्षा आहे गुलाल लागणार असं त्याने आश्वासित केलेलं आहे? खरं वास्तविक म्हणजे सागरदादा आमच्यात येणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणायचं आहे। म्हणजे दुधात साखर विरघळल्यामुळे जे काही दुधाला चव येते त्याप्रमाणे राष्ट्रवादीला या जरळी गावामध्ये अत्यंत उत्साह वातावरणात तिथं सुरुवात झालेलं आहे आणि दादांच्या पाठिंब्यामुळे
ह्या गावातील सर्वच कार्यकर्ते अतिशय हिरिरीने आणि अतिशय उत्साहाने भाग घेतलेले आहेत आणि फक्त त्याने काय म्हणत आहेत, राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादी, घड्याळ घड्याळ घड्याळ, आपले बाबा येणार, मुश्रीफांचं राज्य चालणार, आपले राजेशदादा येणार, नंदाताई कार्य करणार, म्हणजे आपल्या ह्या भागामध्ये विकास कामाला कुठेच अडथळा येणार नाही. विकास 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 आणि घड्याळच विजयी होणार. सागरदादांनी सपोर्ट केला आहे तुम्हाला, राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ राहिले, दोन्ही राष्ट्रवादी एकसंघ राहिलेत. कशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी तुम्हाला ही एक एक टप्पे पूर्ण करत आहात, जसं की आज सागर पाटलांनी सपोर्ट केला आहे? सागरदादांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला 10 हत्तींचं बळ मिळाल्यासारखं आज वाटतंय आणि जळी गावातील कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि असाच प्रतिसाद पुढे राहील ही आशा मी बाळगते. सागरदादांचा सपोर्ट मिळाला आहे. तुमच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा निर्णय हा झालेला आहे तुमच्यासाठी. खरोखर ह्या उमेदवारीच्या रस्सीखेचमध्ये एक तुल्यबळ उमेदवारी सागर पाटलांची होतीच, पण ह्या आघाडीमुळे नंदाताई गट आणि राजदादांच्या गटात नंदाताईच्या गटानं गेलं. पण काल सागरदादांना आम्ही भेटल्यावर सागरदादा म्हणाले, आता हे गट तट आम्हाला नाही, आम्ही सगळे एकाच गटाचे कार्यकर्ते आहेत. आणि खरं तर जरळीकरांचं मी आत्तापर्यंत बघत आलो आहे, जरळीकर हे विकासाच्या पाठीमागं कायम असतात. आजपर्यंत स्वर्गीय जयल पाटील साहेब असू दे, तिथं वरिष्ठ लोक सगळे आहेत, ह्यांच्याकडनं मी आत्तापर्यंत बघत आलो आहे, जरळीकर नुसतं विकासाच्या पाठीमागं असून विकासाच्या मुद्द्यावरच काम करत असतात. दुसरं त्यांनी गट तट काय म्हणत नाहीत. आणि हे जरळीकर कायम राष्ट्रवादी गटाचे कुप्पेकर साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर असतील, संध्यादेवी कुप्पेकर असतील किंवा नंदाते असतील, राजेशदादा पाटील साहेब असतील, यांच्या पाठीशी घड्याळ ह्या चिन्हाखालीच त्यांनी आजपर्यंत निवडणूक काम केलेलं आहे. आणि खरं तर आज मला जरळीकरांच्या म्हणजे सागर पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि खरं तर इथं जरळीकरांचे इथं युवक कार्यकर्ते खूप जास्त आहेत आणि मला युवकांचं खरोखर आज आभार मानायचं आहे की यांनी मला एवढ्या प्रचार शुभारंभाच्या वेळी, तर प्रचार फेरीच्या वेळी एवढ्या जोशमध्ये आणि जल्लोषमध्ये आमचं सर्वांचं स्वागत करून रॅली काढली. ह्याच्यातच आम्हाला खात्री आहे, आत्तापर्यंत खात्री होती, पण आज निश्चित झालं आहे की दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येणार. जरळी गावामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार हा जोरात चालू आहे. खरं तर निष्ठा काय असते हे सागर पाटलांच्याकडून शिकावं, त्यांच्या कुटुंबियांच्याकडून शिकावं. कारण सागर पाटील यांच्या आजोबा राष्ट्रवादीचे काम करत होते, त्यांचे वडील राष्ट्रवादीचे काम करत होते, सागरदादा देखील राष्ट्रवादीचे कार्य करत आहेत. अशा पद्धतीने पूर्ण कुटुंबाचा जर वारसा जर पाहिला तर घड्याळाशी एकनिष्ठ जोडलेले हे कुटुंब म्हणून ओळखलं जातं. आणि आज देखील त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी गद्दारी केली नाही किंवा दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही, पण त्यांनी पक्षाने जो आदेश दिलेला आहे किंवा पक्षांच्या वरिष्ठांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते आता राष्ट्रवादीच्या पुन्हा कार्याला लागलेले आहेत, कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे. 1500हून अधिक जास्त मतं या राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना देण्याचा संकल्प निर्धार त्यांनी आज केलेला आहे आणि पुन्हा राष्ट्रवादीच या जरळी गावामध्ये 1 नंबरला ठेवण्याचा आमचा मानस असून आजपासून त्यांनी या सिद्धेश्वर देवाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आणि ते निवडणुकीच्या त्या 9 तारखेला गुलाल लावूनच हे आपण निश्चितपणे दाखवून देऊ की आपण राष्ट्रवादीसोबत आहोत, राष्ट्रवादीला आपण असल्यानंतर विजय मिळवून देतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.